साड्यांची नऊवारी नेसवली आहे आणि शेलात घेतलाय, सुंदर दिसतंय। त्याच्याकडचं या वर्षीचं डेकोरेशन आहे पंढरीची वारी। हाय हॅलो नमस्कार, मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आज महालक्ष्मीचं पूजन होतं। सो आज मी जाते आता कीर्तिताई आणि एक दोन ठिकाणी नमस्कारासाठी। आता मी जिथे जिथे जाते तिथल्या सुद्धा महालक्ष्मी दाखवूया। जवळपास 4-5 ठिकाणी मी जाणार आहे आणि तुमच्याकडे गौरी गणपती बसलेत का? खूप मज्जा असते ना, मी तिथल्या सगळ्या गोष्टीला खूप मिस करते। सो चला, उशीर होण्याच्या आत आपण आता खाली जाऊयात आणि महालक्ष्मीच्या दर्शनाला जाऊयात। आता मला जायचं आहे। सो हे बघा, ओट्या भरण्यासाठी गहू आणि तांदूळ आणि पैसे वगैरे सगळं दिलेलं आहे। आपली तयारी झाली आहे, आता रास भरायची असते। पाकिट ठेवते, चलो शंभू बाय। तयार आहे का? चला कुठे चला? हा हो चल। हे काय बघ, पिशवी घेतली आहे मी जय करायला। चल चल चल, चलायचं का? यश चिनू दादाकडे कोण कोण जात आहे? शंभूराजे पण डारे आमचे शर्ट पॅन्ट घालून तयार आले। पॅन्ट अगो बोई दायपर घातलं का गो बाबीने? आम्ही मोठ्या गाडीतूनच जातोय कारण बाहेर बघाल तर जरा पाऊस येऊन गेलेला होता आणि जेवढ्या लक्ष्मी बोलवणार तेवढ्या ठिकाणी आज दर्शनाला जायचंय। सुंदर आहे बघा, किती छान दिसतात महालक्ष्मी। तुमचा गणपती उठतो दिसला का? आले ऑरेंज हा, गणपती बाप्पाकडे पाणी आहे ना। पाहिलं का गणपती बाप्पाकडे पाणी येते? गणपती बाप्पा पाणी उडतंय ना। कुठे पाणी? हा, आत्ता आलेला आहोत आम्ही मावशी आजींकडे आणि यावर्षी मावशी आजींकडे बघा किती सुंदर महालक्ष्मी नऊवारी नेसवली आहे। साड्यांची नऊवारी नेसवली आहे आणि शेलात घेतलाय, सुंदर दिसतंय। आणि हे बघा महालक्ष्म्यांचे खाली बघ ना, छान डेकोरेशन। शंभू चल नमस्कार कर, खाली डोकं टेकवून नमस्कार करा। आणि अशा राशी भरल्यात, गहू तांदूळ आणले होते घरून, राशी पण भरल्या गेल्यात। चल कर आजींना, हा त्या आजींना हा करा। वेळ झाला ना, येतो ना आता। काही 9 वाजले ना, एका समोर घड्याळ आहे। मावशी आजीकडे जाऊन आल्यानंतर आता कीर्तिताईच्या घरी आलोय। अरे थांब रे चिनू। आणि प्रांजल ताईने मस्त साडी नेसली, दाखव का प्रांजल उभी राहून? सरक मागे सरक। ओहो, हे बघ नऊवारी नेसली प्रांजल ताईने, छान छान। आता आलेलो आहोत आम्ही कीर्तिताईकडे आणि त्यांच्याकडचं या वर्षीचं डेकोरेशन आहे पंढरीची वारी। आणि आज सत्यनारायणी झालाय, खूप सुंदर साड्या नेसवल्या गेल्या। प्रांजलने कीर्तिताई आज नऊवारी नेसले मस्त। ए शंभुआ, मी भावांकडे म्हणजे सुधाकर भावांकडे रांगोळी खूप सुंदर काढली आहे आणि चला आता मध्ये जाऊयात।
तो अशा पद्धतीने छान 4 ठिकाणी महालक्ष्म्यांचं खूप सुंदर असं दर्शन झालंय. सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या लक्ष्मी दिसत असतात आणि पितळी मुख असतील तर त्या वेगळ्या दिसतात आणि POPचे जे मुख म्हणतो आपण ते पण खूप सुंदर अशा बोलक्या वाटतात त्या महालक्ष्मी. आज छान झालं ना दर्शन. व्हेरी गुड. चला आता घरी जाऊयात. आता आम्ही आलोय राधाताई आणि मनोताईकडे. त्यांच्याकडच्या महालक्ष्मी आहेत, आमच्या घराजवळ राहतात ना ताई. खूप सुंदर आहे बघा, छान दिसतात. गणपती बाप्पा आहे, सगळं मांडलंय त्यांच्याजवळ. जे बाप्पा जवळ बेटा. आता नेक्स्ट डे आलोय आम्ही, आई आणि मी. ज्वेलरी बघा, नथीच्या आकाराची साडी पिन लावली आहे, मंगळसूत्र आहे आणि केस आहेत लावलेले महालक्ष्म्यांना. त्यामुळे एखाद्या बाईसारखं सुंदर दिसतंय. कानात कुंडल आहे आणि ते झुमकी म्हणतो ना तशी झुमकी घातली आहे. छान त्यांना सुंदर दागिने घातले. वा. आणि ही महालक्ष्म्यांची बाळ आहे. जिथे जाऊ ना तिथे खूप सुंदर दिसतात. गाईज आम्ही घरी आलोय, जेवण वगैरे झालं आणि आता कपडे बदलवल्याचे राहिलेले आहेत. छान वाटलं, मस्त मस्त सगळीकडे दर्शन वगैरे घेतलं. हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.